बरेच स्ट्रगलर्स की ज्यांचं ह्या क्षेत्रात विशेष काही होऊ शकलेलं नाहीये, ज्यांनी त्यांचा वेळ, पैसा आणि एनर्जी चुकीच्या पद्धतीत वाया घालवलेली आहे आणि त्यांना एक डिप्रेशन आलेलं आहे की मी 2 वर्ष स्ट्रगल करतोय पण मला काही मिळालं नाही. मुळात हे 2 वर्ष स्ट्रगल हा 2 वर्ष हा मुद्दाच हास्यास्पद असतं. 2 वर्षही काहीच नाहीये. एक जांभई किंवा शिंक देता देता 2 वर्ष जातात. पर चल ठीक आहे, 2 वर्ष तर 2 वर्ष असं आपण म्हणू. मुळात तू 2 वर्ष काय केलंस, स्ट्रगल केलंस म्हणजे नक्की काय केलंस, या मीडियाचा किती अभ्यास केलास. एखादा डिरेक्टर जेव्हा एखाद्या ऍक्टरला काम देतो तेव्हा त्याच्यात काय दिसलं तर काम देतो आणि रिजेक्ट करतो तर काय नाही दिसलं तर रिजेक्ट करतो. याबद्दल थोडीफार माहिती घेतलीस का? किंवा मुळात या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर इथे आधीपासून यशस्वी असलेल्या लोकांचा, किती लोकांचा अभ्यास तू केलायस? जे डिरेक्टर तुला काम देणार आहेत त्या किती डिरेक्टर्स बद्दल तुला माहिती आहे? काही लोकांचं असतं की मराठी सिरियल मी बघतो, मला मराठी सिरियल करायचे आहेत, मराठी चित्रपट करायचे आहेत, आणि मग त्यांना काही असे बेसिक प्रश्न विचारतो की तुला केदार शिंदेचे किती पिक्चर माहिती आहेत, किंवा सतीश राजवाडेचे किती पिक्चर माहिती आहेत, किंवा संजय जाधवच्या आजपर्यंतच्या काही करिअरबद्दल थोडंफार तुला काय माहिती आहे. तर ते असे कन्फ्यूज चेहऱ्यावरून हे कुठले प्रश्न विचारताय अशा आणि माझ्याकडे बघायला लागतात. ठीक आहे, तर ही जी नावं घेतली ही प्रतिकात्मक नावं आहेत, पण निश्चितच मोठी नावं आहेत ना. आज ह्या लोकांनी त्यांचं काहीतरी स्थान, काहीतरी नाही, खूप चांगलं स्थान निर्माण केलेलं आहे. मग माझं म्हणणं असतं की तू सतीश राजवाडे ओळखशील का समोर आला तर? नाही, मी त्यांना कधी बघितलं नाहीये, मी त्यांना कधी भेटलो नाहीये. अरे तू त्यांना कधी भेटला नाहीयेस, पण सोशल मीडिया तुझ्या हाताशी आहे ना. गुगलवर बघ ना तू कोण डिरेक्टर्स आहेत. अरे तू जर एखाद्या प्रवासात अवचित सतीश राजवाडे किंवा केदार शिंदे तुझ्या बाजूला बसून 2 तास तुम्ही प्रवासात एकत्र घालवाल पण तुला कळलंच नाही बाजूला कोण बसलाय, इतका जर तुझा मठ्ठपणा असेल तर कसं व्हायचं तुझं करिअर? बरं, मी जी आता नावं घेतोय ही तर आजच्या काळातली आहेत. आज संजय जाधव असेल, रवी जाधव असेल, केदार असेल, सतीश असेल, किंवा ही जी काय लोक आहेत, नागराज मंजुळे असतील, किंवा ही आजच्या काळातली आहेत. तेही त्यांना माहिती नसतं. मग मी त्यांना जर डायरेक्ट एकदम थोडंसं श्याम बेनेगल साहेबांबद्दल तू काही ऐकलंयस का, सत्यजित रेंबद्दल तू काही सांगू शकशील का, गोहेन निलहानी सरांची तू किती कामं बघितलेत, ते तर पांढरे फटकच पडतात की अरे श्याम बेनेगल हे ना तू ऐकलेलं पण नाही कधी. मला खूप गंमत वाटते की काय तू जनरल नॉलेजच्या नावाने केवढा मोठा शंख आहेस बाबा तू. हे मी वानगी दाखल, एक एक्झाम्पल्स म्हणून मी तुम्हाला हे नावं घेतोय की हे मुद्दे बोलतोय, पण ह्या मुद्द्यांसारख्या कुठल्याच मुद्द्यांवर त्याला काहीच माहिती नसतं. हा ॲटिट्यूड असतो आणि हा ॲटिट्यूड बघून थक्क व्हायला होतं.